डॉक्टर संजय काळोखे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे। समाजातील वंचित, दुर्बल आणि दुर्लक्षित आदिवासी घटकासाठी नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये केलेल्या अतुलनीय आणि असामान्य कामगिरीबद्दल डॉक्टर संजय काळोखे यांना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। हा पुरस्कार एअर कमांडर एस अख्तर आणि सिनेसृष्टीतील नामवंत ज्येष्ठ कलाकार रमेश गोयल यांच्या हस्ते नुकताच त्यांना देण्यात आलेला आहे। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते खुशबू सिंग, शिक्षण तज्ञ सीमा सिंग, ज्येष्ठ पत्रकार आयनजीत सिंग सेन, प्रसन्नजीत मॉन्टी यावेळी उपस्थित होते। आगामी काळात केसनंद तालुका हवेली येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथी येथे सेंटर स्थापन करत असल्याचं प्रतिपादन त्यांनी व्यक्त केलेलं आहे। डॉक्टर काळोखे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे। मी डॉक्टर संजय काळोखे, माझं गाव जे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये चांदा हे गाव माझं आहे। आता सध्या मी पुण्यामध्ये केसनंद या गावी प्रॅक्टिस करतो आहे। यामध्ये मी डायबिटीज फ्री फॉरएव्हर मध्ये ही जी संस्था आहे याच्यामध्ये मी काम करतोय। कॅन्सर, डायबिटीज, मूळव्याध या दुर्धर आजारावरती मी जास्त प्रकारे काम करत आहे। तर आता मला जे पुरस्कार मिळालेले आहेत, मला जे आरोग्य रत्न, आरोग्य भूषण, कोविडमध्ये मला कोविड दूत हा एक पुरस्कार मिळालेला आहे आणि असे काही 5-6 पुरस्कार मला मिळालेले आहेत। हे जे पुरस्कार मिळालेले आहेत, मी जे आदिवासी भागामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांना अजून पण काही नॉलेज नाहीये, त्या आरोग्याविषयी अजून त्यांना काही माहिती नाहीये, त्यांना माहिती देतो आणि फ्री ऑफ चार्ज मध्ये माहिती देतो। त्या लोकांना अजून भाषा पण माहिती नाहीये, तर मी एक टीचर घेतो आणि टीचर मार्फत ते काम करत असतो। आता मला जो भारत भूषण पुरस्कार मिळालेला आहे, तर भारत भूषण हा पुरस्कार माझ्या जीवनातला खूप मोठा असा आनंदाचा क्षण आहे। पण हा जो पुरस्कार आहे, मी ज्या गोरगरिबांसाठी काम करतोय हा त्यांना मी समर्पित करतो, कारण मी जे काम केलेलं आहे तर त्याचं मला हे फळ मिळालेलं आहे। आता खरं इथून पुढे मला जे काम करायचं आहे, तुम्ही केसनंदमध्ये निसर्ग उपचार मोठ्या एक चालू केलेलं आहे केंद्र। त्यामध्ये 1 तारखेला माझं उद्घाटन आहे, 1/1/2024 तर हे उद्घाटन उद्या मी सुरू करत आहे आणि गोरगरिबातल्या लोकांना सर्व लोकांसाठी हे नॅचरोपॅथी सेंटर मी सुरू करत आहे। तर असं वाटतं मला का प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा। माझ्या निसर्गोपचार केंद्रामध्ये मी जे कॅन्सरग्रस्त लोक आहेत, डायबिटीज ग्रस्त लोक आहेत, त्यांना मार्गदर्शन फ्री ऑफ चार्ज देणार आहे आणि त्यांना मेडिसिन, नॅचरल मेडिसिन मध्ये बरं करणार आहे। इथून पुढे माझं हे जीवन आहे किंवा माझं हे काम जे आहे तर मी समाजासाठी समर्पित करणार आहे। लोकसेवा माझ्या हातून घडण्यासाठी मी हे काम सगळं करत आहे आणि इथून पुढे कायमस्वरूपी काम करणार आहे। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।